Good morning, everyone. Once again. So today we are going to Good morning, sir. see next part in our respiratory system. Yesterday we have started respiratory system. ठीक है? The respiratory system, we have seen different organs which make your respiratory system. हा पॉइंट मी सांगायचं काल मिस झालं होतं. रेस्पिरेटरी सिस्टम हे दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो आपण. एक म्हणजे अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आणि दुसरा म्हणजे लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. ठीक आहे. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये कुठले कुठले ऑर्गन येतात बघा. तुमची नेझल कॅव्हिटी येते, फॅरिंग्स येतं आणि लॅरिंग्स येतं. ठीक आहे. लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये काय येतं बघा. तुमचं ट्रकिया, तुमचं ब्रॉन्काय आणि तुमचं लंग्स. आणि लंग्स मध्ये आतमध्ये असणारे अल्वेओलाय. आपण लंग्सचं स्ट्रक्चर पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. ठीक आहे. तर लंग्स मध्ये आतमध्ये अल्वेओलाय नावाचे द्राक्षाच्या घड्यासारखं स्ट्रक्चर असतं. द्राक्षाचे घड कसे असतात सेम तसेच. आणि अल्वेओलाय ही ऍक्च्युअली जागा आहे की जिथं तुमचं गॅसियस रेस्पिरेशन, तुमचं जे काही गॅसियस एक्सचेंज होतो तो इथं होतो. आपण नुसता इथून श्वास घेतो. ठीक आहे. पण रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळणे आणि रक्तामधला CO2 लंग मध्ये टाकला जाणे ही प्रक्रिया ऍक्च्युअली कुठं घडते? तुमच्या लंगच्या अल्व्हेओलाय मध्ये घडते. सिंगल युनिटला म्हणलं जातं अल्व्हेओलस आणि अनेक वचन आहे अल्व्हेओलाय. ठीक आहे. सो अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट नीट लक्षात ठेवा काय आहे. नेझल कॅव्हिटी म्हणजे नोज आहे, फॅरिंग्स आहे आणि लॅरिंग्स आहे. लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये काय येतं? तुमचं ट्रकिया येतं, ब्रॉन्काय येतात. ट्रकिया जी बायफर्केट होते, ब्रांचेस होतात, त्याला म्हणतो आपण ब्रॉन्काय. ठीक आहे. राईट ब्रॉन्काय आणि लेफ्ट ब्रॉन्काय दोन असतात. या ब्रॉन्काय आतमध्ये आल्यानंतर परत त्याचे ब्रांचेस होतात, त्याला म्हणलं जातं ब्रॉन्क्युल्स. ठीक आहे. सो दिस इज प्रायमरी ब्रॉन्क्युल. जर ब्रॉन्कियल्सच्या एंडला तुमचे असतात अल्व्हेओलाय. ठीक आहे. तर बऱ्याच वेळा आपण कन्सेप्ट म्हणजे डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण एक शब्द वापरतो, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे, लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे. तर अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे काय असतं? कुठे इन्फेक्शन असतं? एकतर नोजमध्ये, तुमच्या फॅरिंग्समध्ये किंवा लॅरिंग्समध्ये. त्याला म्हणतो आपण UTI, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. जर इन्फेक्शन खाली झालं असेल ट्रकियामध्ये, तुमच्या लंग्समध्ये, ब्रॉन्कायमध्ये, तर त्याला म्हणतो आपण LRTI, लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. ठीक आहे. तर हे कन्सेप्ट नीट लक्षात ठेवा, कारण पुढे तुम्हाला हे येणार आहे मायक्रोमध्ये वगैरे किंवा कोलॉजीमध्ये. दिस ड्रग इज यूज इन URTI, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. मग तुम्हाला प्रश्न म्हणजे URTI म्हणजे कुठं नक्की? सो URTI मीन्स नेझल कॅव्हिटी, फॅरिंग्स अँड लॅरिंग्स. इथं जर इन्फेक्शन असेल त्याला आपण म्हणतो UR. जर लंग्स मध्ये वगैरे इन्फेक्शन असेल त्याला म्हणतो आपण LRTI. ठीक आहे. Before moving on, we'll have a quick revision on our last lecture. Okay, ठीक आहे. So what we have seen yesterday, we have seen definition of respiration. रेस्पिरेशनची डेफिनेशन, रेस्पिरेशनच्या डेफिनेशन तुम्ही वेगवेगळ्या पाहाल वेगवेगळ्या बुक्स मध्ये. ठीक आहे. मी काय सांगतोय नीट ऐकून घ्या सगळेजण. वेगवेगळ्या बुक्स मध्ये तुम्ही रेस्पिरेशनच्या डेफिनेशन वेगळ्या वेगळ्या पाहाल. ठीक आहे. तर रेस्पिरेशनची डेफिनेशन जी आहे ही एकदम म्हणजे सगळे पॉइंट मी यात कव्हर केलेले, त्यामुळे ही डेफिनेशन लक्षात ठेवा. ठीक आहे. जराशी मोठी वाटते डेफिनेशन ॲज कम्पेअर टू अदर्स, बट ह्याच्यामध्ये सगळे पॉइंट कव्हर केलेले. ठीक आहे. सो रेस्पिरेशन इज द फिजिओलॉजिकल प्रोसेस. इट इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ ऑक्सिजन फ्रॉम आउटसाइड एन्व्हायरमेंट, ठीक आहे, into your cell within tissues and transportation of CO2 in opposite direction. म्हणजे CO2 बाहेर टाकला जातो, ऑक्सिजन आतमध्ये घेतला जातो. कुठं आतमध्ये घेतला जातो? तर नुसतं तुमच्या लंग्स मध्ये नाही, तर सेल्स मध्ये, विदिन टिश्यूज मध्ये हा ऑक्सिजन घेतला जातो आणि त्यातला CO2 हा बाहेरच्या एन्व्हायरमेंट मध्ये टाकला जातो. बाहेरचं एन्व्हायरमेंट म्हणजे काय? जी काय असेल, तुमची रूम असेल किंवा तुम्हाला एखादं ऑक्सिजनचा मास्क वगैरे लावला असेल, इट ऑल्सो बिकम्स युअर आउटसाइड एन्व्हायरमेंट. नाउ रेस्पिरेटरी सिस्टीम, इट इज कंपोज्ड ऑफ these organs. कुठले कुठले पहा. नोज, नेझल कॅव्हिटी म्हणतो आपण त्याला, फॅरिंग्स आहे, लॅरिंग्स आहे, ट्रकिया आहे आणि लंग्स आहे. सी, फॅरिंग्स इज द ओनली पार्ट which is common in your digestive system as well as respiratory system. Now the process of moving air in and out is actually called as breathing.
बऱ्याच वेळा रेस्पिरेशनची डेफिनेशन विचारल्यानंतर मुलं काय उत्तर देतात, द प्रोसेस ऑफ मुव्हिंग एअर इन अँड आउट ऑफ द लंग्स इज कॉल्ड एज ब्रीदिंग. नो, सॉरी, व्हॉट इज रेस्पिरेशन म्हणल्यानंतर मुलं उत्तर देतात, सर द प्रोसेस ऑफ मुव्हिंग एअर इन अँड आउट ऑफ द लंग इज कॉल्ड एज रेस्पिरेशन. नो, इट्स नॉट रेस्पिरेशन, इट इज कॉल्ड एज ब्रीदिंग. ठीक आहे, श्वास घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया झाली ती. रेस्पिरेशन कधी होतं, तर सेलमध्ये ऑक्सिजन जायला पाहिजे आणि सेलमधला CO2 बाहेर पडायला पाहिजे, त्याला आपण म्हणणार रेस्पिरेशन. रेस्पिरेशन इज अ ब्रॉड टर्म. ठीक आहे, नुसतं त्याला तुम्ही ब्रीदिंग वेगळं आणि रेस्पिरेशन वेगळं, ब्रीदिंग झालं म्हणजे रेस्पिरेशन झालं असं होत नाही. आपण पाहतो आता सध्या कोरोनामध्ये लोक श्वासोश्वास व्यवस्थित घेत असतात, त्यांचा श्वासोश्वास चालू असतो, पण रक्तामधली ऑक्सिजनची लेवल काय होत जात असते, कमी 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 होत जात असते. व्हॉट डज इट इंडिकेट्स, द पर्सन इज ब्रीदिंग प्रॉपरली बट देर इज नो रेस्पिरेशन. म्हणजे काय होतंय, तिथं ऑक्सिजन जातोय का? आपण पाहिलंय, सगळ्यांनी पाहतोय हे कोरोनामध्ये काय होतंय, माणूस व्यवस्थित ब्रीथिंग करतोय, श्वासोश्वास घेतोय, बट त्याच्या रक्तामधला ऑक्सिजन काय होत जातोय, कंटिन्यू कमी होत चाललेला असतोय. ह्याचा अर्थ काय होतोय, ब्रीदिंग इज प्रॉपर but respiration is not happening. Are you getting what I am telling you? Yes. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ब्रीदिंग, श्वासोश्वासाची प्रक्रिया चालू आहे, पण ऍक्च्युअली रिस्पिरेशन होत नाही. दॅट इज वाय रेस्पिरेशनची डेफिनेशन भलेही तुम्हाला मोठी वाटत असली तरी ही डेफिनेशन लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा काही बुक्स मध्ये तर ही पण हीच डेफिनेशन दिलेली आहे रेस्पिरेशनची, आणि बरेच जण ही वापरतात. It's breathing, it's definition of breathing, right? Now there are different phases of respiration. First one is inspiration and other one is expiration. See, before moving towards phases, remember one thing, there is the respiratory center in your brain which regulates your respiration. तुमचं जे काही respiration आहे, inspiration, expiration, ह्या सगळ्या प्रोसेस कुठं कंट्रोल केल्या जातात, तुमच्या ब्रेन मध्ये, राईट? तर टोटल तुमची पॉन्स आणि मेडुला, दे कंटेन युअर रेस्पिरेटरी सिस्टम, सॉरी, दे कंटेन युअर रेस्पिरेटरी centers. Remember this. Now phases of breathing, you will see. What is inspiration? The phase of breathing where atmospheric air is inhaled or atmospheric air enters your lungs, we call it as inspiration. बाहेरची हवा आतमध्ये घेणे ह्याला म्हणायचं इन्स्पिरेशन. नाउ मेकॅनिझम काय काय होती पहा, याची आठवा. इंटरकोस्टल मसल्स काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. इंटरकोस्टल मसल्स, दे आर प्रेझेंट बिटवीन युअर रिब्स. नाउ ॲज दीज मसल्स गेट कॉन्ट्रॅक्टेड, युअर थोरॅसिक कॅव्हिटीचा जो काही व्हॉल्यूम आहे तो काय होतो, वाढतोय आता. कारण काय होतात, रिब्स आवळून घेतल्यामुळे रिब्स वर जातील, राईट? युअर थोरॅसिक केज, द रिब्स, they are pulled upward. At the same time what happens, the diaphragm, it contracts and moves downward. ठीक आहे, diaphragm जो आहे which separate your abdominal cavity and thoracic cavity, मस्क्युलर डायफ्रॅम आहे, पडदा आहे, हा काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो आणि तो काय होतो, खाली ओढला जातो. ठीक आहे, रिब्स वर ओढल्या जातात, डायफ्रॅम खाली ओढला जातो. ह्यामुळे काय होतं, टोटल जे काही लंग व्हॉल्यूम आहे हा वाढतो. लंगची जी काही जागा होती ती काय होते, वाढते. It results into increased lung volume. Now, as lung volume get increases, the intrapulmonary pressure decreases. Lung volume वाढला म्हणल्यानंतर लंग मधलं जे काही प्रेशर आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे. सिंपल आहे, फिजिक्स मध्ये आपण शिकलेलं आहे, व्हॉल्यूम वाढला की प्रेशर कमी होणार. सेम वे लंग व्हॉल्यूम इन्क्रीजेस, सो intrapulmonary pressure it decreases in comparison to atmospheric pressure. Atmospheric pressure आणि तुमच्या लंग मध्ये प्रेशरचा हा डिफरन्स होतो, राईट? लंग मधलं प्रेशर कमी झालं, atmospheric मध्ये जास्त आहे. नाउ as per law of physics, the air will transfer from higher pressure to lower pressure. मग बाहेर प्रेशर जास्त आहे, लंग मध्ये कमी आहे म्हटल्यानंतर लंग मध्ये हवा येईल, राईट? The atmospheric air now moves from high pressure to lower pressure, that is inside your lungs. Now the phase of breathing in which gases moves out of the lung into the atmosphere, we call it as expiration. Inspiration च्या एक्झॅक्ट अपोजिट प्रोसेस आहे एक्सपिरेशन. याच्यात काय होतं बघा, इथं काय झालते, इंटरकोस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट झालते, वर ओढल्या गेल्या होत्या रिब्स, डायफ्रॅम खाली ओढला गेला होता, त्यामुळे लंग व्हॉल्यूम काय झाली, ती वाढली होती.
आता ह्याच्या उलट होणार, म्हणजे काय होणार, इंटरकोस्टल मसल्स गेट रिलॅक्स्ड, राईट, रिब्स they come back to your normal position, diaphragm comes to its original position, that is it forms dome, घुमटाचा आकार त्याचा परत पाहिल्यासारखा होतो. ठीक आहे. नाउ बिकॉज ऑफ दिस तुमच्या रिब्स परत पहिल्या जागेवर आल्या, डायफ्रॅम परत त्याच्या जागेवर गेला, त्यामुळे लंग्स काय परत आवळले गेले, राईट. सो इट रिझल्ट्स इन टू डिक्रीज लंग व्हॉल्यूम. आता लंग व्हॉल्यूम कमी झाली म्हणल्यानंतर इंट्रापल्मोनरी प्रेशर काय होणार, lung volume decrease, so intrapulmonary pressure will increase or decrease? Increase. Absolutely right, the lung volume is decreased, so intrapulmonary pressure will increase in comparison to your atmospheric pressure. Now what will happen, the atmospheric pressure, air, it will move from higher pressure to low pressure, that is outside the lung. आता जी काय तुमच्या लंग मधली एअर आहे, ऍटमॉस्फेरिक एअर म्हणता येत नाही याला, लंग एअर म्हणावं लागेल आता याचा. ठीक आहे. द लंग एअर नाउ मूव्स फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर, दॅट इज आउटसाइड ऑफ युअर लंग्स. ठीक आहे. सो दिस इज द मेकॅनिझम. हे पहा, थोरॅसिक कॅव्हिटी काय होते, इन्स्पिरेशन मध्ये ओढल्या जातात, हे पहिल्यांदा इंटरकोस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, थोरॅसिक कॅव्हिटी वर ओढली जाते, डायफ्रॅम बघा कॉन्ट्रॅक्ट झालाय, खाली ओढला गेलाय. ठीक आहे. त्यामुळे काय झाली, तुमची थोरॅसिक कॅव्हिटी एक्सपांड झाली, तुमच्या लिव्हरला तुमच्या लंग्सला भरपूर जागा मिळाली आता, त्यामुळे लंग्सचा व्हॉल्यूम वाढला. लंग्सचा व्हॉल्यूम वाढला म्हणजे काय झालं, ह्याच्यामधलं प्रेशर कमी झालं, ह्याच्यामधलं प्रेशर कमी आहे आणि बाहेर प्रेशर जास्त आहे, त्यामुळे बाहेरची हवा लंग मध्ये घुसली. ठीक आहे. मग आता एक्सपिरेशन मध्ये काय होतं, तुमच्या इंटरकोस्टल मसल रिलॅक्स होतात, तुमच्या रिब्स पहिल्या जागेवर येतात, डायफ्रॅम पण रिलॅक्स होतो, परत पहिल्या जागेवर होतो, हा डोम शेप तयार करतो त्याचा. नऊ हा डोम शेप तयार झाला, तुमच्या रिब्स परत पहिल्या जागेवर आल्या, त्यामुळे ह्या डायफ्रॅमनं काय केलं बघा, तुमच्या लंग्सना वर ढकललंय. इथं बघा लंग्स खाली आले होते, लंग व्हॉल्यूम वाढला होता, इथं काय झालंय, डायफ्रॅम परत वर ढकलला गेला, त्यामुळे काय झालं, लंग्स बारीक झाले, लंग्सची व्हॉल्यूम काय झाली, कमी झाली. लंग्सची व्हॉल्यूम कमी झाली म्हणजेच लंग मधलं प्रेशर वाढलं, बाहेर प्रेशर कमी आहे, लंग मध्ये प्रेशर जास्त आहे, बाहेर लंग मधली हवा आता काय बाहेर. सो दिस इज व्हॉट इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. ठीक आहे. सो एनी प्रॉब्लेम विथ दिस काल शिकवल्यामध्ये? No, sir. Shall we proceed now? Okay. So today's topic is gas exchanges between the blood, lungs and tissues. Now we have seen in last lecture how inspiration takes place and expiration takes place. ठीक आहे. श्वास आपण ब्रीदिंग कसं करतो, श्वास हवा आतमध्ये घेतो आणि बाहेर सोडतो, ह्यामध्ये काय एक्झॅक्ट मेकॅनिझम होते, प्रेशर कसा चेंज होतो हे आपण पाहिलं. आता आपण काय पाहूया, एक्झॅक्ट गॅस एक्सचेंज कसा होतो. ठीक आहे. ब्लड मध्ये आणि लंग्स मध्ये गॅस एक्सचेंज कसा होतो, परत जे काही लंग मध्ये ब्लड आहे हे परत प्युरिफाय कसं होतं, नंतर हे प्युरिफाय झालेलं ब्लड बाकीच्या टिश्यूज मध्ये गेल्यानंतर तिथं काय होतं, टिश्यू आपला CO2 ब्लड मध्ये कसा टाकतात आणि ब्लड मधला ऑक्सिजन हा टिश्यू मध्ये कसा जातो, सेल मध्ये कसा जातो. ठीक आहे. हे आता पाहूया, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे नीट कन्सेप्ट समजून घ्या, जिथं कुठं तुम्हाला समजणार नाही विचारा, मला अडवा आणि विचारा, नो प्रॉब्लेम. See, the purpose of respiratory system is to perform gaseous exchange. This is what the sole and the very very important purpose of your respiratory system. Gaseous exchange करणे. ठीक आहे. आता हा gaseous exchange जो आहे, it happens into different phases. First is your external respiration, then your internal respiration, then your oxygen transport and CO2 transport. See, आता इथं बघा, एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि इंटरनल रेस्पिरेशन या दोन गोष्टी आहेत. ठीक आहे. ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट आणि CO2 ट्रान्सपोर्ट ह्या इंटरनल मध्ये आपण कन्सिडर करतो. एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये काय होतं, तर लंग्स मध्ये आणि ब्लड मध्ये गॅसियस ट्रान्सपोर्टेशन होतं. इंटरनल रेस्पिरेशन मध्ये काय होतं, तर ब्लड मध्ये आणि टिश्यू मध्ये गॅसियस ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे. समजलं. एक्सटर्नल रेस्पिरेशन कशाला म्हणणार आपण, जेव्हा गॅसियस ट्रान्सपोर्टेशन
गॅस गॅस म्हणतोय, का म्हणतोय? कारण ऑक्सिजन आहे आणि CO2 आहे, राईट? त्यामुळे मी इथं गॅस म्हणतोय. तर हे एक्सटर्नल रेस्पिरेशन कुणामध्ये होतं? तर लंग्स मध्ये आणि ब्लड मध्ये. ह्याला म्हणतो एक्सटर्नल रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशन मध्ये कुणामध्ये होतं? बॉडीचे जे काही टिश्यूज आहेत, सेल्स आहेत, त्यांच्यामध्ये आणि ब्लड मध्ये. ठीक आहे. Now we'll see it one by one. External respiration. See, all of us know pulmonary artery. ठीक है, it carries deoxygenated blood to the lungs. ठीक है, pulmonary artery, it carries deoxygenated blood to the lungs. And always remember, pulmonary artery carries impure blood. Although it is artery, it carries impure blood, that is deoxygenated blood. ठीक आहे, हार्ट मधून पल्मोनरी आर्टरी काय करते? डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग मध्ये आणते. नाउ दिस फॉर्म्स रेस्पिरेटरी मेम्ब्रेन्स. सी, हा वर्ड नीट लक्षात ठेवा. दिस फॉर्म्स रेस्पिरेटरी मेम्ब्रेन्स. हे रेस्पिरेटरी मेम्ब्रेन काय आहेत बघा. आपण बेसमेंट मेम्ब्रेन शिकलोय. बेसमेंट मेम्ब्रेन इज अ मेम्ब्रेन ऑन विच युअर इपिथेलियम टिश्यू इज सिच्युएटेड. इपिथेलियम टिश्यू कशावर सिच्युएटेड असतो? बेसमेंट मेम्ब्रेनवर. आठवतंय का? लॅमिना, राईट? तर हे बेसमेंट मेम्ब्रेन वरती इपिथेलियल टिश्यू असतो. इथं काय होतं? वा रेस्पिरेटरी मेम्ब्रेन कसं तयार होतं? बेसमेंट मेम्ब्रेन्स ऑफ युअर ब्लड कॅपिलरी अँड अल्वेओलाय. अल्वेओलाय म्हणजे लंगचा शेवटचा पार्ट की ज्याच्यामध्ये तुमचं ऍक्च्युअल रेस्पिरेशन होतं. तर अल्वेओलाय हा लंगचा पार्ट आहे आणि ब्लड कॅपिलरीचा ब्लड कॅपिलरी. अल्वेओलाय आणि कॅपिलरीचं मेम्ब्रेन काय होतं? एकमेकांना फ्यूज होतं. The basement membranes of blood capillary and alveoli are fused with each other. We call it as respiratory membrane. Sorry. काय सांगू तुम्हाला? रेस्पिरेटरी मेम्ब्रेन्स, राईट? सो ब्लड कॅपिलरीचं जे काही बेसमेंट मेम्ब्रेन आहे ते अल्वेओलायच्या बेसमेंट मेम्ब्रेन बरोबर फ्यूज होतं. ठीक आहे, आणि इट फॉर्म्स रेस्पिरेटरी मेम्ब्रेन्स. नाउ आता एक्सटर्नल रेस्पिरेशन एक्झॅक्ट कशामुळे होतं बघा. बिकॉज ऑफ डिफरन्स इन पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन अँड CO2 इन ब्लड अँड अल्वेओलाय. The gases, as we all know, they move from higher concentration to lower concentration. Now partial pressure means what? ठीक आहे, partial pressure means what? थोडक्यात प्रेशर ऑफ ऑक्सिजन इनसाइड ब्लड. ठीक आहे, अँड प्रेशर ऑफ CO2 इन युअर अल्वेओलाय. ह्याच्यामधला जो काही डिफरन्स आहे, सी आता तुमचा अल्वेओलाय, अल्वेओलाय म्हणजे लंगचा पार्ट आहे. लंग तुम्ही हवा घेतली, तुम्ही श्वास घेता, म्हणजे तेव्हा तुम्ही काय करता? हवा घेता. मग हवा घेतात, तुम्ही ठरवता का मला हवेमध्ये एवढा एवढा ऑक्सिजन पाहिजे, 60% ऑक्सिजन पाहिजे आणि 40% कार्बन डायऑक्साईड पाहिजे, असं होतं का? असं तुम्ही ठरवून हवा घेता का? नाही सर. नाही. आपण जी काही हवा घेतो त्यामध्ये किती ऑक्सिजन आहे, किती कार्बन डायऑक्साईड आहे, वी डोंट नो. बट जी पण काही तुम्ही हवा घेतलेली आहे आता, आणि जी काही तुमच्या रक्तामध्ये जे काही गॅसेस आहेत, ऑक्सिजन आहे, CO2 आहे, बाकीचे गॅस, आता आपण बोलतोय फक्त ऑक्सिजन बद्दल. आता रक्तात जो ऑक्सिजन आहे आणि कार्बन डायऑक्साईड आहे, जे रक्त तुमच्या लंग मध्ये आहे, फुफ्फुसामध्ये आहे, ठीक आहे. आता हे लंग मध्ये जे काही तुमचं ब्लड आलेलं आहे, इट इज इन कॉन्टॅक्ट, इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ युअर एक्सटर्नल. व्हाईट बोर्ड दिसतोय? व्हाईट बोर्ड दिसतोय सगळ्यांना? नो सर. नाही सर. विचार सर. हा, ठीक आहे. सो माऊस काम करतो व्यवस्थित.
ठीक आहे, हे तुमचे लंग्स. ओके, तर इथे लंग मध्ये पाहूया आपण. आता हे लंग पर्यंत आलो आपण. आता लंगच्या इथं पुढे पाहूया. तर लंग मध्ये काय झालेलं असतं, तर हे लंग मध्ये आता ही तुमची ब्रॉन्काय गेली, राईट. तर ब्रॉन्कायच्या अनेक ब्रांचेस होतात आणि या ब्रांचच्या एंडला असे द्राक्षासारखे असे स्ट्रक्चर असतात. ह्याला म्हणलं जातं अल्व्हेओलाय. ठीक आहे, आता हा अल्व्हेओलाय आपण इथं मोठा करून पाहूया. ठीक आहे, हे अल्व्हेओलाय. तर ही तुमची अल्व्हेओलाय, च्या आतमध्ये ह्या सेल्स असतात. ठीक आहे, आता या सेल्सच्या खाली तुमचं बेसमेंट मेम्ब्रेन आहे ग्रीन कलरचं, बरोबर. इथं काय होतं, तुमची ब्लड वेसल येते, पल्मोनरी आर्टरीच्या ब्रांचेस आहेत या सगळ्या. नाउ दिस ब्लड वेसल फॉर्म्स, ब्लड वेसलच्या कॅपिलरीचा जो काही बेसमेंट मेम्ब्रेन आहे, हा बेसमेंट मेम्ब्रेन ह्या अल्व्हेओलाय बरोबर काय होतो, फ्यूज होतो. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात हे दोघं एक सामायिक भिंत बनतात. ठीक आहे, म्हणजे आता एक सेपरेट मेम्ब्रेन नाही आहे, ह्या दोघींचं मेम्ब्रेन आता सेमच झालेलं आहे. लक्षात येतं तुमच्या मला काय म्हणायचं आहे. इतर सगळा तुमचा गॅस येणार आहे. इथून जर काही तुम्ही हवा, इथून काही श्वास घेतलेला आहे, हवा घेतलेली आहे, ही हवा इथे येईल, राईट. ही हवा इथं आली. आता ह्या हवेमध्ये आणि तुमच्या ब्लड मध्ये फक्त एकच मेम्ब्रेन आहे. मी काय म्हणतो लक्षात येतं सगळ्यांच्या. ह्या अल्व्हेओलाय मध्ये हवा आली, तुम्ही हवा घेतली नाकाद्वारे, इथून हवा आली लंग मध्ये, लंग मधून ब्रॉन्काय मध्ये गेली, ब्रॉन्को गेली आणि शेवटी आली तुमच्या अल्व्हेओलाय मध्ये. ह्या अल्व्हेओलाय मध्ये ह्या अल्व्हेओलायचं बेसमेंट मेम्ब्रेन आणि तुमच्या ब्लड कॅपिलरीचं बेसमेंट मेम्ब्रेन फ्यूज झालेलं आहे. त्यामुळे ही हवा एकदम क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये आहे आता रक्ताच्या. आता आपल्या रक्तामध्ये जे काही लंग मध्ये रक्त आलेलं आहे, तुमच्या फुफ्फुसात जे रक्त आलेलं आहे, त्यात कशाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, CO2. Absolutely right. It contains higher concentration of CO2, right? Less concentration of oxygen. आता रक्तामध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन ह्या कमी आहे, बाहेर जास्त आहे, बरोबर आहे. मग बाहेरचं ऑक्सिजन काय होईल, आपल्याला माहिती आहे गॅसेस मूव्ह फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. मग आता इथं ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, रक्तात ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. सो ऑक्सिजन विल मूव्ह इनसाइड युअर ब्लड. ठीक आहे, आता रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे, बाहेर हवेत कमी आहे, राईट. सो काय होईल, इथलं कार्बन डायऑक्साईड रक्तामधलं काय होईल, बाहेर. गॉट माय पॉइंट. सी बेसिकली रक्तामध्ये जे काही फुफ्फुसामध्ये जे काही ब्लड आलं, इट इज डिऑक्सिजनेटेड ब्लड, म्हणजे ह्याच्यात ऑक्सिजन कमी असतो, राईट. आणि बाहेरून जी तुम्ही हवा घेतलेली असते त्यात ऑक्सिजन कमी जास्त असतो. साहजिकच अल्व्हेओलाय मध्ये काय होतं, बाहेरचा ऑक्सिजन जो आहे या ब्लड वेसल मध्ये घुसतो आणि अल्व्हेओलाय सॉरी तुमच्या ब्लड वेसल मध्ये जो काही एक्सेसिव्ह कार्बन डायऑक्साईड शिल्लक आहे, हा काय होतो, अल्व्हेओलाय मध्ये टाकला जातो. So because of this difference in this pressure of oxygen and CO2 in blood and alveoli, the gases move from higher concentration to lower concentration. Deoxygenated blood contains less partial pressure of oxygen, right, than alveoli, hence oxygen diffuses in the blood. Now deoxygenated blood contains higher carbon dioxide partial pressure as compared to alveoli, and hence it diffuses from blood to alveoli. The resulting oxygenated blood now
आता ह्याला जे काही झालं, आता जे काही ऑक्सिजन आतमध्ये आला, CO2 बाहेर टाकला गेला. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ऑक्सिजनेशन. दिस रिझल्टिंग ऑक्सिजनेटेड ब्लड इज नाउ सेंड टू हार्ट बाय पल्मोनरी वेन्स. ठीक आहे, आपण पाहिलंय पल्मोनरी वेन 2 ह्या लंग मधून येतात, 2 ह्या लंग मधून येतात, अशा 4 पल्मोनरी वेन कुठं जातात, तुमच्या लेफ्ट ऍट्रियम मध्ये जातात. बरोबर आहे. सो दिस रिझल्टिंग ऑक्सिजनेटेड ब्लड इज नाउ सेंड टू हार्ट बाय पल्मोनरी वेन्स. सी, बाहेरून तुम्ही हवा घेतली आतमध्ये, राईट, ह्याच्यामध्ये ऑक्सिजन जास्त होता. आता इथं बघा, ह्या ब्लड वेसल आणि तुमची अल्व्हेओलायची सेल हे कशा झालेल्या आहेत, फ्यूज झालेल्या आहेत. ह्याला आपण म्हणतो रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. ठीक आहे. नाउ दिस ह्या रेस्पिरेटरी मेम्ब्रेन ही ब्लड वेसल आहे. या ब्लड वेसल मध्ये बघा, तुमचे जे काही आरबीसी आहेत हे निळ्या निळ्या दाखवले. याचा अर्थ काय, ह्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त आहे, ऑक्सिजन कमी आहे, राईट. त्यामुळे ऑक्सिजन इथं कमी असल्यामुळे हा ऑक्सिजन इथं घुसायला लागला. ह्या सेल हळूहळू हळूहळू लाल होत गेलेले आहेत बघा, इथं जाऊन फुल्ल लाल झालेले आहेत, कारण ह्यामध्ये ऑक्सिजन घुसला होता. त्याचबरोबर ह्यामधला जो काही CO2 होता हा बाहेर टाकला झालेला आहे. ठीक आहे, हा CO2 बाहेर फेकून दिला. जसं असं CO2 बाहेर पडेल तसं तसं ह्या रेड होत गेले. ऑक्सिजन डिफ्युजेस इनटू आरबीसीस अँड कार्बन डायऑक्साईड डिफ्युजेस इनटू अल्व्हेओलाई. समजलंय? Yes, sir. Yes, Now, sir. now we'll see internal respiration. ठीक आहे, एक्सटर्नल रेस्पिरेशन पाहिलं आपण, राईट. गॅसियस एक्सचेंज बिटवीन ब्लड अँड लंग्स, अल्व्हेओलाई. नाउ इंटरनल रेस्पिरेशन मध्ये पहा काय होतं. आता मगाशी काही हार्टनं लंग मधून जे काही ऑक्सिजनेटेड ब्लड होतं ते पल्मोनरी वेनद्वारे कुठं आलं, हार्टमध्ये आलं. Now this pure blood, this oxygenated blood is pumped by your heart into aorta. ठीक है. Now aorta is the single major artery which starts from your heart. हार्ट मधून बाहेर पडणारी सगळ्यात मेजर आर्टरी कुठली आहे, aorta, which carries pure blood. aorta बाहेर पडल्यानंतर aortaचे अनेक ब्रांचेस होतात. ह्या ब्रांचेस they supply oxygenated blood to your entire body. ठीक आहे. नाउ आता ह्या आर्टरीज वेगवेगळ्या ऑर्गन्स मध्ये जातात, वेगवेगळ्या टिश्यूज मध्ये जातात. मग ह्या आर्टरीज पुढे पुढे जातील तशा तशा त्या बारीक आर्टरीज मध्ये कन्वर्ट होतात, ज्यांना आपण म्हणतो आर्टरिओल्स. नंतर त्या आर्टरिओल्स दे अगेन गेट कन्वर्टेड इनटू व्हेरी फाईन ब्रांचेस. वी कॉल दिस फाईन ब्रांचेस ॲज कॅपिलरीज. अँड रिमेंबर वन थिंग, दी वॉल ऑफ द कॅपिलरी इज जस्ट अ सिंगल सेल थिक. वॉल ऑफ कॅपिलरी, ब्लड कॅपिलरी इज सिंगल सेल थिक. एकच सेल असते तिच्या वॉलमध्ये, एवढी वॉल पातळ असते. ठीक आहे. नाउ द कॅपिलरी कॅरिंग ऑक्सिजनेटेड ब्लड इट रिचेस टिश्यूज. सी here. First I will show you in diagram, then you will see the slides. ठीक आहे. आता ही तुमची कॅपिलरी आली कुठे, टिश्यू मध्ये. ठीक आहे, ही कॅपिलरी आली टिश्यू मध्ये. कॅपिलरी मध्ये कसलं ब्लड आहे, ऑक्सिजनेटेड का डिऑक्सिजनेटेड? Oxygenated. कंटेन्स प्युअर ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड. आता इथं मी स्पेस दाखवतोय. ठीक आहे, दोन यामध्ये मी स्पेस ठेवलेला आहे, ब्लड वेसल मध्ये आणि सेल मध्ये. ह्या सेल्स आहेत ग्रीन कलरच्या, ह्याच्यामध्ये मी स्पेस ठेवलेला आहे, एवढा स्पेस ठेवलेला आहे. आणि ह्या स्पेस मध्ये काय असतं, यस, कुठलं फ्लुइड असतं, इंटरस्टिशियल फ्लुइड असतं. ठीक आहे. आता बघा काय होती गंमत. आता ह्याच्यामध्ये ऑक्सिजन जास्त आहे आणि मीन वाईल सेल तर कंटिन्यू काम करत असते तुमची. सेलमध्ये अनेक रिॲक्शन्स घडत असतात आणि ह्या रिॲक्शनचं बाय प्रोडक्ट काय असतं, CO2 and water, right.
हे बाय प्रोडक्ट आहे CO2 अँड वॉटर. आता आपण बघतोय काय इथं गॅसेस ट्रान्सपोर्टेशन. इथं तुमच्या ब्लड मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे. आता काय होतं बघा, इथं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे बघ नाही. इथं ऑक्सिजनचं प्रमाण कसं आहे सेलमध्ये, जास्त आहे. इथं ऑक्सिजनचं प्रमाण इथं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे सेलमध्ये आणि रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे. इथं ऑक्सिजनचं प्रमाण एकदम कमी आहे, राईट. इथं CO2 चं प्रमाण एकदम कमी आहे. ठीक आहे. मग आता काय होईल, हायर प्रेशर टू लोअर प्रेशर जाईल. सेलमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कसं आहे, कमी आहे, प्रेशर कमी आहे. मग ब्लड वेसल मधला ऑक्सिजन कुठे जाईल, सेलमध्ये. सेलमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे, ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे. सेलमध्ये CO2 जास्त आहे, ब्लड वेसल कमी आहे. साहजिकच सेल मधला CO2 कुठे जाईल, ब्लड वेसल. हा कन्सेप्ट लक्षात आला सगळ्यांच्या. Yes, sir. Yes, sir. Now capillary is carrying oxygenated blood reaches tissues where partial pressure of oxygen is less as compared to the blood, and hence it results into diffusion of oxygen from blood into tissue. Blood मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे, टिश्यू मध्ये कमी आहे. साहजिकच ऑक्सिजन काय होईल, जिथं कमी आहे तिकडे जाईल, म्हणजे टिश्यू जाईल. The partial pressure of CO2 is higher in tissues, right? CO2 higher आहे टिश्यू मध्ये, so blood vessel मध्ये it is less, so now CO2 get diffused into blood capillaries. Now this deoxygenated blood, आता see, removal of oxygen from blood and entry of carbon dioxide in blood is called as deoxygenation. Now this deoxygenated blood is collected by superior vena cava and inferior vena cava, and they are transported to the heart. Now heart transfers the collected deoxygenated blood to lung via pulmonary artery for oxygenation, and hence your cycle continues. See here. ऑक्सिजन होता, हा काय झाला, आरबीसी मधून सेल मध्ये आला. पहिल्यांदा इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये आला, सेल मध्ये घुसला. सेल मध्ये CO2 होता, CO2 बाहेर टाकला झाला. हा CO2 काय होईल, प्लाझ्मा मध्ये येईल, प्लाझ्मा मधून तुमच्या आरबीसी मध्ये. ठीक आहे, हे समजलं. नाव ऑक्सिजन ट्रान्सफर कशी होते बघा, हे समजलं का तुम्हाला? मागचं समजलं सगळ्यांना, क्लिअर? Yes, sir. काही क्वेरी, काही अडचण, कुठे ऑक्सिजन कुठून गेला, कसा CO2 कुठून कसा गेला? फक्त एक लक्षात ठेवायचं या प्रोसेस मध्ये, जिथं ज्याचं प्रमाण कमी आहे, जिथं जास्त आहे तिथून तो कमी ह्याच्याकडे जाणार. ठीक आहे. ऑक्सिजनचं प्रमाण जास्त जिथं असेल तिथून तो जिथं प्रमाण कमी आहे तिकडे जाईल. CO2 चं कॉन्सन्ट्रेशन जिथं जास्त आहे आणि तिकडे कमी आहे, जास्त कडून तो कमीकडे जाईल. हे दोन्ही गॅसेस आहेत, हे हायर प्रेशर टू लोअर प्रेशर कडे जाणार आहेत. एवढं फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवायचं. नाव इंटरनल रेस्पिरेशन पाहिलं. आता ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट ऑक्सिजनचा ट्रान्सफर कसा होतो आणि कार्बन डायऑक्साईडचा ट्रान्सफर कसा होतो, हा खूप क्रुशियल पार्ट आहे, खूप महत्वाचा पार्ट आहे. हा नीट समजून घ्या. आतापर्यंत जे पाहिलं आपण ते फक्त प्रेशरशी रिलेटेड होतं. ठीक आहे, प्रेशरचा फ्लो होता. आता एक्झॅक्ट ऑक्सिजन हा कसा जातो, आतापर्यंत आपण काय पाहिलं, ब्लड वेसल मधून आरबीसी मधून ऑक्सिजन निघला आणि तो टिश्यू मध्ये गेला, टिश्यू मधून CO2 निघला आणि तो ब्लड मध्ये आला, एवढं आपण पाहिलं. आता आपण पाहणार आहोत मेकॅनिझम, ऑक्सिजन कसा ट्रान्सफर होतो आणि कार्बन डायऑक्साईड कसा ट्रान्सफर होतो, ह्याची एक्झॅक्ट मेकॅनिझम. तो कसा जातो, नुसता जातो आपण मगाशी म्हणलं, तर नक्की कसा जातो ते आता पाहूया. नाउ remember this first point. Hello sir. Yes Sir. ha Sir, thank you sir. ठीक है. Now remember this first point. Your oxygen has little water solubility. See these gases, oxygen, this CO2, they has got a little water solubility.
ठीक आहे. युअर ऑक्सिजन हॅज अ लिटल वॉटर सोल्युबिलिटी अँड हेन्स इट डिझॉल्व्स इन लिटल अमाऊंट इन प्लाझ्मा. ऑक्सिजन जो आहे याची वॉटर सोल्युबिलिटी कमी असते, त्यामुळे तो जेव्हा ब्लड मध्ये येतो, सी ब्लड कंटेन्स मेजर अमाऊंट ऑफ युअर प्लाझ्मा कंटेन्स मेजरली वॉटर, right? So whenever this oxygen enters in your blood, what happens? Little amount of oxygen it get dissolved in your plasma. Now this dissolved oxygen it can get directly diffused inside the cell. जो काही थोडाफार ऑक्सिजन डिझॉल्व्ह झालेला आहे हा काय होतो, डायरेक्ट सेल मध्ये डिफ्यूज होतो. अराउंड ओनली जस्ट 2% ऑफ ऑक्सिजन इज डिझॉल्व्ड इन प्लाझ्मा. About 98% of oxygen in blood it has to combine with your hemoglobin. Now see here comes importance of your hemoglobin. आठवतंय आपण हिमोग्लोबिन शिकताना हिमोग्लोबिन मध्ये पाहिलं होतं, इट कंटेन्स आयर्न, राईट? each molecule of hemoglobin it combines with how many oxygen molecules? 4 molecule of oxygen. Absolutely right. Each molecule of oxygen combines with 4 molecules of oxygen. Now जो पण तुम्ही श्वासातून ऑक्सिजन आतमध्ये घेतलेला आहे ह्यातला 98% ऑक्सिजन काय होतो, इट कंबाइन्स विथ युअर हिमोग्लोबिन. नाउ the hemoglobin and oxygen, this complex we call it as oxyhemoglobin. नाव नीट लक्षात ठेवा. तर ऑक्सिजन तुमच्या ब्लड मध्ये आल्यानंतर फक्त 2% जो असतो हा डिझॉल्व्ह झालेला असतो प्लाझ्मा मध्ये आणि 98% ऑफ ऑक्सिजन हा काय झालेला असतो, हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन झालेला असतो. हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजनच्या कॉम्प्लेक्सला आपण म्हणतो ऑक्सीहिमोग्लोबिन. नाउ दिस ऑक्सीहिमोग्लोबिन when it reaches towards the tissues it get radially dissociated. ठीक आहे, डिपेंडिंग ऑन द पार्शियल प्रेशर. ठीक आहे, आता हे कॅपिलरी कडे गेला आहे ऑक्सीहिमोग्लोबिन, कॅपिलरी मध्ये गेला, टिश्यू जवळ गेला. नऊ टिश्यू मध्ये पार्शियल प्रेशर कसं काय ऑक्सिजनचं कमी आहे, खूप कमी असतो. ठीक आहे, मग हा ऑक्सिजन ब्लड मध्ये जास्त आहे, आरबीसी मध्ये जास्त आहे, हिमोग्लोबिन मध्ये जास्त आहे ऑक्सिजन. मग हा ऑक्सिजन काय करतो, त्याचा हायर कॉन्सन्ट्रेशन सोडतो आणि लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जातो, डिसोसिएट होतो. हिमोग्लोबिन ऑक्सीहिमोग्लोबिन कॉम्प्लेक्स ब्रेक होतो, ऑक्सिजन सुट्टा होतो आणि ऑक्सिजन काय होतो, टिश्यू मध्ये जातो. ठीक आहे, ऑक्सीहिमोग्लोबिन डिसोसिएट्स रेडियली ऑन रीचिंग टू द सेल्स विच हॅव लेसर ऑक्सिजन अमाउंट अँड हेन्स ऑक्सिजन डिफ्युजेस इन द सेल. ठीक आहे, ऑक्सिजनची ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम कळली तुम्हाला. 2% फक्त प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ह असतो, 98% ऑक्सीहिमोग्लोबिन फॉर्म करतो. ऑक्सीहिमोग्लोबिन सेलच्या जवळ गेला की सेलमध्ये ऑक्सिजन कमी असल्यामुळं हा काय होतो, डिसोसिएट होतो, ऑक्सिजन वेगळा होतो, हिमोग्लोबिन वेगळं होतं आणि हे ऑक्सिजन कुठं जातं, सुट्ट झालेलं सेलमध्ये. अशा रीतीनं तुमचं ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट घडते. नाउ विल सी कार्बन डायऑक्साइड ट्रान्सपोर्ट. सी ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट इज कंपॅरेटिव्हली व्हेरी इझी. ठीक आहे, फक्त 2% डिझॉल्व्ह झालेला असतो, 98% ऑक्सीहिमोग्लोबिन असतो, एवढंच लक्षात ठेवायचं. नाउ कार्बन डायऑक्साइड ट्रान्सपोर्ट इट इज बिट कॉम्प्लिकेटेड. सी कार्बन डायऑक्साइड इज फॉर्म्ड इन द सेल as an end product of many reactions along with water and is one of the major excretory products of the cell. See, along with water CO2 forms major excretory part of your cells. Now CO2 just like your it dissolves in little amount in interstitial fluid. आता सेल आहे, सेलच्या साईडने इंटरस्टिशियल फ्लुइड आहे, तर हे काय होतं, जे काही CO2 आहे सेल मध्ये तयार झालेलं हे इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये टाकून दिलं जातं. नाउ दिस लिटल डिझॉल्व्ड जे काही थोडंफार अमाऊंट आहे CO2 चं डिझॉल्व्ह झालेलं, इट विल गो डायरेक्टली इन टू ब्लड कॅपिलरीज. हे डायरेक्टली कुठं जाईल, ब्लड कॅपिलरी मध्ये. सी आय विल शो यू हिअर. व्हाईट बोर्ड दिसतोय का? Sir. व्हाईट बोर्ड विजिबल? Yes, sir. Okay. Yes, sir. So this is your cell. या सेल मध्ये तुमच्या
CO2 तयार झालेला आहे. ठीक आहे. नाउ दिस इज युअर blood vessel. त्या ब्लड वेसलच्या आणि सेलच्या मध्ये कुठलं फ्लुइड असतं? Interstitial fluid. fluid. Right? Interstitial fluid. This interstitial fluid is present here. Okay, so your CO2, the form CO2, it comes into interstitial fluid, and from interstitial fluid little amount 2% जे काही ह्याच्यात dissolve झालेलं आहे interstitial fluid मध्ये, it directly goes inside your blood vessel. ठीक आहे, around 2% of CO2 get directly dissolved in your interstitial fluid and it enters here. Now around 23% कार्बन डायऑक्साइड जो आहे 23%, it goes in your RBC. ठीक आहे, आता माहिती आपल्याला ह्या आरबीसी मधून ऑक्सिजन बाहेर पडलेला आहे. राईट, आरबीसी मधून ऑक्सिजन बाहेर पडलेला आहे, सेल मध्ये आलेला आहे. मग आता इथला जो काही हिमोग्लोबिन होता, हा हिमोग्लोबिन काय आता फ्री आहे. बरोबर, ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनचा कॉम्प्लेक्स होता ऑक्सी हिमोग्लोबिन. तो इथं सेल जवळ आल्यानंतर सुट्टा झाला, ऑक्सिजन वेगळा झाला, हिमोग्लोबिन वेगळा झाला. ऑक्सिजन सेल मध्ये घुसला, हिमोग्लोबिन सुट्टाच आहे आता. नाउ दिस CO2 forms a complex with your hemoglobin. Around 23% तुमचा CO2 काय होतो, हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होतो. जो कॉम्प्लेक्स तयार होतो त्याला म्हणलं जातं कार्बामिनो हिमोग्लोबिन. ठीक आहे, कार्बन डायऑक्साइडचा आणि हिमोग्लोबिनचा कॉम्प्लेक्स तयार होतो, त्याला म्हणलं जातं कार्बामिनो हिमोग्लोबिन. ठीक आहे. नाउ ऑलमोस्ट 70% ऑफ युअर CO2, किती टक्के, 70% ऑफ युअर CO2, it goes directly in your RBC, it get dissolved in your RBC. हा CO2 जो आहे हा आरबीसीत गेला, 23% काय झाला, कंबाईन झाला. उरलेला CO2 काय होतो, आता मी इथं आरबीसी मोठी करतो, लांगाची काय आरबीसी. हा CO2 काय होतो, तुमच्या आरबीसी मध्ये जातो. आरबीसी मध्ये गेल्यानंतर इट कंबाईन्स with water. काय तयार होईल, काय तयार होईल, CO2 with water, what will form? Bicarbonate. नाही श्रीकांत, Carbon monoxide. आपण शिकलो होतो हे गॅस्ट्रिक ऍसिड मध्ये. कार्बोनिक ऍसिड. यस, कार्बोनिक ऍसिड. कार्बोनिक ऍसिड. ठीक आहे, H2CO3 कार्बोनिक अनहायड्रेजनचं आहे. राईट, नाउ दिस H2CO3 इट गेट डिसोसिएटेड. हा H2CO3 परत डिसोसिएट होईल. कशामध्ये डिसोसिएट होईल,
H प्लस मध्ये प्लस HCO3 मायनस हायड्रोजन आयन आणि बायकार्बोनेट आयन मध्ये हा काय डिसोसिएट होईल. नाउ दिस बायकार्बोनेट आयन्स जे काही HCO3 मायनस आयन्स आहेत they are poured in the plasma. They are poured into plasma and it acts as a buffer system. It acts as a buffer system. ठीक आहे. आता हा सगळा जो गोंधळ आहे कार्बन डायऑक्साईडचा म्हणजे किती 2% इथं डिझॉल्व्ह झाला राईट. नंतर जवळपास 23% कार्बामिनो हिमोग्लोबिन तयार झाला प्लस 70%च्या आसपास CO2 घुसला आरबीसी मध्ये कार्बोनिक ऍसिड बनलं बायकार्बोनेट आयन बनले बायकार्बोनेट आयन कुठे टाकले गेले प्लाझ्मा मध्ये टाकले गेले. हा सगळा भाग आता कुठे जातो तुमच्या लंग मध्ये जातो फिरत फिरत. मग लंग मध्ये गेलं की आता हे 2% CO2 आहे जे प्लाझ्मा मध्ये डिझॉल्व्ह झालेलं आहे हे काय होतं डायरेक्ट तुमच्या अल्वेओलायमध्ये डिफ्यूज होतं. ठीक आहे डायरेक्ट अल्वेओलायमध्ये डिफ्यूज होतं. हे जे काय कार्बामिनो हिमोग्लोबिन आहे ते जेव्हा लंग मध्ये जातं तेव्हा हे काय होतं ब्रेक होतं कारण अल्वेओलायमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे CO2 चं कमी आहे आणि ह्या आरबीसी मध्ये CO2 चं प्रमाण जास्त आहे आणि ऑक्सिजनचं कमी आहे. सो CO2 चं प्रमाण इथं जास्त आहे बाहेर कमी आहे म्हटल्यानंतर हे काय होतं बाहेर कमी असल्यामुळे प्रेशर बाहेर कमी असल्यामुळे हे बाहेर निघून जातं. हिमोग्लोबिन परत तुमचा सुट्टा होतो इथं. नाव जेव्हा लंग मध्ये जातं हे बायकार्बोनेट आयन्स जे आहेत प्लाझ्मा मधले हे परत तुमच्या आरबीसी मध्ये घुसतात कार्बोनिक ऍसिड तयार करतात. नाव कार्बोनिक ऍसिड परत रिव्हर्स रिॲक्शन होते CO2 मध्ये आणि वॉटर मध्ये सुट्टा होतं. जे काही CO2 सुट्टा झालेला आहे हा CO2 परत लंग मध्ये टाकला. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट हाऊ युअर ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन टेक्स प्लेस. सॉरी CO2 ट्रान्सपोर्ट टेक्स प्लेस. समजले. तर हेच मी दाखवतो फक्त इथं तुम्हाला वर्ड्स मध्ये कसं आहे हे. The CO2 dissolves in little amount in your interstitial fluid which surrounds your cells. ठीक है. Now it get directly diffused into your blood capillaries. Around 2% of CO2 get directly dissolved in interstitial fluid and it get directly diffused into blood. Now majority of CO2 diffuses directly into RBCs. ठीक है. Because of tissue concentration, because of concentration differences. ब्लड कॅपिलरी मध्ये CO2 चं प्रमाण कमी आहे टिश्यू मध्ये जास्त आहे त्यामुळे मेजॉरिटी ऑफ CO2 काय होतो डायरेक्ट डिफ्यूज होतो कशात जातो आरबीसी मध्ये जातो. नाउ दिस लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 रिएक्ट्स विथ वॉटर इन आरबीसी अँड फॉर्म्स कार्बोनिक ऍसिड. द फॉर्म कार्बोनिक ऍसिड इज ब्रोकन डाउन इनटू वॉटर अँड बायकार्बोनेट आयन. एन्झाईमचं नाव मी सांगतो तुम्हाला नीट लक्षात ठेवा कार्बोनिक अनहायड्रेट्स. These bicarbonate ions they enter into the plasma. RBC मधून जाते हे bicarbonate ions प्लाझ्मा मध्ये जातात and it acts as a buffer system to your blood. Some part of CO2 it enters in RBC and it reacts with your hemoglobin and it forms a complex called as carbamino hemoglobin. On reaching the lungs, the dissolved CO2, 2% जो काही डिझॉल्व्ह झाला होता इन प्लाझ्मा, इट डायरेक्टली डिफ्युजेस इन अल्वेओलाई, डायरेक्ट अल्वेओलाई मध्ये निघून जातो. जो कार्बामिनो हिमोग्लोबिन कॉम्प्लेक्स होता तो काय होतो ब्रेक होतो. फ्री कार्बन डायऑक्साइड अगेन डिफ्युजेस इन अल्वेओलाई फॉर एक्सचेंज विथ ऑक्सिजन. ऑक्सिजन घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो. नाउ द बायकार्बोनेट आयन्स हा जो खूप मोठा पार्ट असतो कार्बन डायऑक्साइडचा dissolved in plasma, it re-enters in RBC and combines with water to form carbonic acid. The formed carbonic acid, it again dissociate into water and carbon dioxide. The formed carbon dioxide now diffuses into alveoli and hence your carbon dioxide transport takes place. See here, in this diagram,
हे बघा H2O प्लस CO2 HCO3 H2CO3 ठीक आहे कार्बोनिक ऍसिड. बऱ्याच हा H2CO3 तयार झाला काय होतं बायकार्बोनेट आयन मध्ये जातो. हा बायकार्बोनेट आयन काय होतं प्लाझ्मा मध्ये टाकला जातो. जवळपास 23% जो काही तुमचा हे आहे सॉरी 2% नाही 7% ऑक्सिजन डिझॉल्व्ह होतो. 23% जो आहे हा काय होतो कार्बन डायऑक्साईड हिमोग्लोबिन बरोबर फॉर्म होतो. काय तयार करतो कार्बामिनो हिमोग्लोबिन. ठीक आहे. सो इन दिस वे युअर ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट टेक्स प्लेस. सो थँक्यू. हॅव अ नाईस डे. कुणाला काही समजलं नाही असं काय आहे का यामध्ये?